बाप्पाच्या प्रसादासाठी आपण आता मोतीचूरचे लड्डू बनवणार आहोत। रेसिपी खूप छान आहे गाईज, शेवटपर्यंत नक्की बघा। चला रेसिपीला सुरुवात करू। बेसन घेतलेले गाळून घ्यायचं आणि 2 टेबलस्पून आपल्याला साजूक तूप वापरायचं आहे। छान हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे। छान प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपल्याला आता ह्या पिठाची स्लरी बनवून घ्यायची आहे। थोडं थोडं पिठात आपण पाणी टाकणार आहोत आणि छान असं पीठ आपल्याला सैल पण नको आणि थोडं थिक पण नको, छान असं स्लरी बनवून घ्यायची दाखवल्याप्रमाणे। आता मी वाटीत थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि रेड कलरचा फूड कलर ॲड केलेला आहे। छान मिक्स करून घ्यायचं, बघू शकतात तुम्ही। आणि तेलात आता आपण जी स्लरी बनवली त्याची आपण भजी बनवून घेणार आहोत आणि फ्राय करून घेणार आहोत दाखवल्याप्रमाणे। भजी प्लेटमध्ये काढले। आता मी साखरेचा पाक बनवून घेणार आहे, मेक फॉर लड्डू। आता बघू शकतात तुम्ही, आपण छान मिक्स करत राहायचं आणि आता कंटिन्यू स्टरर करत राहिल्यानंतर आपल्याला फूड कलर यात ॲड करायचा आहे। बघू शकता तुम्ही, खूप छान कलर आला आहे, रेड कलर आलेला आहे, खूप छान। आता हे कंटिन्यू आपल्याला मिक्स करत राहायचं आहे। वेलची पावडर यात ॲड करायची चवीनुसार। खूप छान सुगंध दरवळतोय आपण वेलची पावडर ॲड केल्यामुळे, बघू शकतात तुम्ही। आता आपण छान कंटिन्यू त्याची कन्सिस्टन्सी बघत राहायचं, चेक करत राहायचं। थोडं हे बघा, साखरेचा पाक आपल्याला तयार होताना दिसतोय। तोपर्यंत आपण आता हे मिक्सीमधून थोडंसं करमरं दळून घेणार आहोत। जास्त बारीक करायचं नाही, वाटलं तर पाहिजे गाईज, कारण आपण मोतीचूरचे लड्डू बनवणार आहोत। ऑलमोस्ट आपला पाक रेडी झालेला आहे। आता हे आपण मिक्सीमधून फिरवलेलं आपलं लड्डूचं जे मिश्रण आहे ते त्यात ॲड केलेलं आहे, छान मिक्स करून घेतलेलं आहे। आणि सेसमीचे सीड्स आपण टाकलेले आहेत, त्या कुठेही अवेलेबल असतात आपल्या मार्केटमध्ये। लुक्स व्हेरी नाईस गाईज, व्हेरी नाईस। आणि छान मिक्स करायचं आणि लड्डू बनवून घ्यायचे। गाईज तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्स फॉर वॉचिंग गाईज।